हाय, मी आहे दीपाली लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पहा, पेटीकोटची उंची कमी करायची आहे. तर कुठेही पेटीकोट न कट करता फक्त एक टीप मारून काय करायचं आहे आपल्याला, या पेटीकोटची उंची जी आहे ती कमी करून घ्यायची आहे. तर तुम्ही 2 इंच, 4 इंच, 5 इंच, किती पण इंच उंची अशा प्रकारे काय करू शकता, कमी करू शकता. तर नेफ्याच्या बाजूने नाही करायची पहा. तर खालच्या बाजूने कळी वगैरे आलेली आहे, ती पण डिझाईन आपल्याला तशीच ठेवायची आहे. प्लेटांची छोट्या छोट्या प्लेटा असतात त्यांची. तर आता पहा, इथं आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. अशा प्रकारे काय करायचं, फोल्ड करायचं. आपल्याला जेवढी उंची कमी करायची आहे तेवढी इथूनच कमी करायची. तर पहा, इथून 1.5 इंच कमी केली, फोल्ड केलेलं आहे त्यामुळे. तर 3 इंच कमी होते पहा, खालच्या बाजूची आणि वरच्या बाजूची 1.5 इंच. तर तुम्हाला 4 इंच कमी करायचे असेल तर तुम्ही काय करायचं, 4 इंच कमी करायचे असेल तर 2 इंच करायचं. पहा, 2 इंच काय करायचं, इथून टीप मारायची आहे. तर कशी मारायची टीप ते सगळं शिकून घ्या. व्यवस्थित व्हिडिओ पहा. ही टीपला बऱ्याचदा घोळ किंवा गुढी किंवा घडी येते पहा, बऱ्याचदा महिलांचं असं होतं. तर अशा प्रकारे तुम्ही टीप मारली ना, तुम्हाला अजिबात देखील गुढी घडी येणार नाही. तर आता पहा, मी 1.5 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे, म्हणजे 3 इंच पेटीकोटची उंची मी कमी करत आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल तर नक्कीच करून घ्या. आता पहा, टीप मारायची आहे. तर 1.5 इंच खालच्या आणि 1.5 इंच वरच्या बाजूने असं 3 इंच हा पेटीकोट आहे तो कमी होणार आहे. अशा प्रकारे पहा, सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस 1.5 इंचाचं मार्किंग राहिलं पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तरच तुमच्या पेटीकोटला काय होणार आहे, कुठेही गुढी किंवा घडी येणार नाही आणि पेटीकोट हा व्यवस्थित असा कमी होणार आहे. तर खालच्या साईडला 4-5 इंच पेटीकोट मी सोडून दिलेला आहे पहा, म्हणजे कळीच्या बाजूला. आणि नंतर मी हे फॅब्रिक धरलेलं आहे डबलमध्ये. असं का केलेलं आहे, तर तुम्ही जास्त खाली धरलं तर ती पेटीकोटची जी कळी आहे त्यातून काय होणार आहे, ही पट्टी पुन्हा खाली लोंबते पहा, असं होतं. म्हणजे जितकं होत आहे होईन एवढं 5-6 इंच सोडून द्यायचं खालच्या बाजूने आणि नंतर अशा प्रकारे टीप मारायला काय करायचं, सुरुवात करून घ्यायची. आता पहा, 1.5 इंच प्रत्येक वेळेस. आणि हां, अलीकडचं जे मार्किंग आहे ना, प्रत्येक वेळेस तेवढंच फॅब्रिक राहिलं पाहिजे पलीकडच्या बाजूने 1.5 इंच. आणि अलीकडं तुम्ही 4-5 इंच जेवढं सोडलेलं आहे ना तेवढं. वाटल्यास तुम्ही काय करायचं, याच्यावरून काय करायचं, खडूने किंवा असं म्हणजे रेष आखून घ्यायची पहा आणि त्याच्यावरून टीप मारायची. असं पण तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला परफेक्टच फिनिशिंग हवं असेल तर. मला पहा, प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी टेपने म्हणजे खडूने काय केलेलं आहे, रेष वगैरे आखून घेतलेली नाही. तरी पण अशी मस्त अशी टीप मी, आणि ही टीप खूप मोठी होते पहा, म्हणजे संपूर्ण घेर जो असतो 6 कळीचा असेल किंवा 8 कळी असेल तर संपूर्ण घेराला ही टीप मारायची आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस परफेक्ट फिनिशिंग म्हणजे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. म्हणून काय करायचं, व्यवस्थित असं फॅब्रिक सोडत काय करायचं, व्यवस्थित अशी टीप मारत जायचं पहा. तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत मी तुम्हाला टीप मारून दाखवणार आहे, की जेणेकरून आहे ना, तुम्हाला इथं कुठेही गुड्या घड्या न येता किंवा कुठेही कापड न सुटता किंवा अशी लोळकटी न होता परफेक्ट अशी ही टीप पाहायला भेटणार आहे व्हिडिओच्या शेवट. तर पहा, आता अगदी थोड्या वेळातच ही टीप आपली मारून होते आणि फिनिशिंग पण परफेक्ट येतं पहा. कुठेही मी चुनी वगैरे घेतलेली नाही, तरी पण संपूर्ण कापड एकसारखं सुटणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, एकसारखं कापड सोडत आलेली आहे. आता पहा, इकडच्या बाजूला पण मी असंच हळूहळू टीप मारत आलेली आहे. आता माझा शेवट येणार आहे पहा, जिथं मी सुरुवात केलेली होती. तर सुरुवात मी जिथं कळी जोडलेली होती त्यातून केली होती पहा. तर पहा, कुठेही चुनी घेतलेली नाही, तरी एकसारखं अंतर सगळ्या बाजूने सुटलं आणि शेवटपर्यंत मी टीप पहा मारून घेतली. तर याचं फायनल लुक आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. साईडला पहा, आता याच्यावरून दाबटीप नाही मारली तरी चालतं पहा, दाबटीप मारायची काही गरज नाही, फॅब्रिक आतल्यात राहून जातं पहा. तर आतल्या साईडनं ही प्रोसेस केलेली आहे. तुम्ही वरच्या बाजून चुकून करचाल तसं करू नका, आतल्या साईडनं करा. तर पहा, अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, हा पेटीकोट जो आहे तो उंचीला कमी केलेला आहे. पाहू शकता, कुठेही असं दिसत नाहीये बाहेर किंवा कात्रीने कट करायची काहीही गरज नाही. फक्त एक टिपच पुरेशी आहे. उंची कमी करायला फक्त एकच टीप पुरेशी आहे. आणि माझा पेटीकोट हा मस्त असा फिनिशिंगमध्ये पहा टीप मारून मी कमी केलेली. आता इथं पहा, अजून याच्यावरती प्रेस केलं तर ही टीप अजिबात दिसत नाही पहा वरून. तर मस्त असा पेटीकोट हा उंचीला कमी केला, कुठेही कट करायची गरज नाही, ॲडजस्ट करायची गरज नाही. आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा जो आहे पेटीकोट तो कट झालेला आहे. कळीचा पेटीकोट होता आणि व्यवस्थित असा मी तुम्हाला हा कट करून, न कट करता शिलाई करून, फक्त एक शिलाई करून काय केलेलं आहे, उंची कमी करून दाखवलेली आहे.
तर पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे, मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. अजिबात देखील कुठेही न कट करता. आतल्या साईडनं पहा, हा जो फॅब्रिक आहे तो अशाच प्रकारे आत राहतो एक टिपेनेच. इथून पहा जिथं घडी असते ना तिथून सुरुवात करायची असते. पहा आतल्या साईडचं फिनिशिंग आणि हे वरच्या साईडचं फिनिशिंग. फक्त एका टिपेने उंची कमी झाली. मस्त अशी सोपी पद्धत आहे.